याचा अर्थ तुम्ही मॅनेज झाले, याचा अर्थ तुम्ही लुटलं त्या शेतकऱ्याला. हजारो शेतकऱ्याला सोयाबीन घेऊन पळणाऱ्या माणसाची केस तुमची बळी घेते. तुम्ही शेतकरी नेते का पक्षाला अजून सांगतात ते की मागे वाढलेलं नाही, गॅस 1000च्या पार गेला. आता मागे वाढली, मागे वाढायची शेतकऱ्यांना ऐकून घ्या माझं बोलणं होतं. हे काय झालेलं आहे, 50,000चा खिस्सा मारायचा आणि त्याच्या खिशात 500 रुपये देतात काय घरी, हे सगळं चुकीचं आहे. 6,000 देतात म्हणजे हे खिस्सा मारवायचा. कापसाचे भाव वाढले नाही, इथला सगळे भाव फक्त तुमच्या उमेदवाराचे वाढलेले. माझी मागणी आहे इथल्या मोदी साहेबांना, इथल्या सरकारांना की यांची पहिली तुमच्या उमेदवाराची तातडीने ईडी चौकशी करा, यांची संपत्ती बंद करा. या उमेदवारी करत आहे, माझ्या शेतात मी राबत आहे व त्या अनुषंगाने आज माझ्या हातात पण 2 अंगठ्या आहे. मग ह्या अंगठ्या का मला कोणी सत्ताधाऱ्यांनी दिल्या का कोणी बोलणाऱ्याने दिल्या का कोणी आमदार खासदारांनी निधी दिला? काही नाही दिलं, मी माझ्या स्वकष्टाने कमवलेला आहे. आज नाही आम्ही व्यापाऱ्याच्या विरोधात आजही कोर्टात आहोत, पण तुमचा जे उमेदवार आहे त्यांची मिसेस त्या व्यापाऱ्याच्या बाजूने आहे की तिला 13 कोटी म्हणजे अनेक चिखली मतदारसंघातील शेतकऱ्यांनी ज्यांनी लुटलं त्यांचे त्या व्यापाऱ्याची केस तुमच्या मॅडमने घेतलेली आहे. हा आमचा मुळात आरोप आहे. आणि आमचे जे काही बार तेल 70 रुपये असलं की 120 होणार खायचं. अरे असे दिवस आले की आमचे आजोबा सांगायचे आमची एवढी गरिबी होती की आमची माय आमची आजी बोटानं तेल टाकायची भाजीमध्ये. आजही तीच परिस्थिती आलेली आहे. आता पण तुम्ही हा विचार केला, शेतकऱ्याच्या मालाला 18% GST आणि श्रीमंताच्या हिऱ्याला 3% GST. हा फरक कधी कळणार तुम्हाला? हिरे किती लोक कोण घेतं? करोडपती असतो तो घेतो आणि 18% हे लोकांपर्यंत पोहोचत आहे. आणि मशाल कमीत कमी 2 लाखाच्या मतांनी इथं विजय होणार आहे अशी मी आपलं उभाटाचे सोबतचे उडाले ते कावळे आणि राहिले ते सच्चे मावळे. आम्ही शिंदे गटाचे राजू भाऊ यांनी सांगितलं 400 पार होतील. भाजपचे शहराध्यक्ष संदीप भाऊ यांनी सांगितलं की बा देशामध्ये खूप प्रकारचा विकास झाले. योगेश म्हस्के यांनी प्रत्यक्षात या ठिकाणी शिवसेनेचा जाहीरनामा या ठिकाणी सादर करा. आम्ही सध्याला सर्व एक मिनिट आम्ही सर्वजण कुठला भारतीय एक मिनिट इंडिया आघाडी माननीय राजेंद्रजी आराव एक मिनिट ऐका. आम्ही त्यांच्या सोबत आहे. आम्ही इंडिया गठबंधन मध्ये आहोत. आम्ही इंडिया गठबंधन मध्ये आहोत. जो भारतीय काँग्रेस जो वचननामा दिलेला आहे त्या वचननाम्याशी आमचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे. बुलढाणा जिल्ह्याच्या लोकसभेसाठी या ठिकाणी प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि या ठिकाणी आढावा लोकसभेच्या निमित्तानं हे चर्चासत्र या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. मातृतीर्थ न्यूज चॅनलच्या माध्यमातून छगन झोरे त्याचे संपादक आहेत आणि या लोकसभेमध्ये बुलढाणा लोकसभेमध्ये कोण बाजी मारणार आणि कुणाला धोबीपछाड मिळणार यावर त्या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी त्यांचं मत व्यक्त करणार आहेत आणि संपादक छगन झोरे त्यांना काही प्रश्न विचारणार आहेत. बघूयात कोण कुणाला वरचं ठरतं आणि कार्यकर्त्यांना नेत्यांना काय वाटतंय, कोणता नेता बाजी मारेल. झोरे साहेब. सर्वांना जय जिजाऊ. लोकसभा निवडणुकीत खासदार प्रतापराव जाधव गेल्या 15 वर्षापासून या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करीत आहे आणि जिल्ह्यात सध्या महायुतीचे 6 आमदार आहे. या संदर्भात आपल्या काय प्रतिक्रिया आहे त्या सांगा. सर्वप्रथम राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेबांच्या या राजवाड्यामध्ये महाराष्ट्र न्यूज चॅनलने आयोजित केलेला लोकसभेचं चर्चासत्र हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्वप्रथम छगन झोरे संपादक यांचं मनापासून आभार मानतो. खरं म्हटलं तर देशामध्ये मोदीची लाट आहे आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यावर्षी या निवडणुकीच्या माध्यमानं चौकार ठोकणार हे मात्र नक्की आहे. मोदी आहे तर नामुमकिन आहे. मोदी यावेळेस 400 पार करणार आहे हा महायुतीचा नारा हा कायम राहणार आहे आणि आपले खासदार प्रतापरावजी जाधव यांनी बुलढाण्यासाठी भरीव कामं केलेली आहेत. तेवढेच नव्हते, आपले सिंदखेड राजा शहरासाठी आपली खडकपूर्णाहून केलेली पाणीपुरवठा योजना असेल, रामेश्वर मंदिरासाठी दिलेला निधी असेल, गहिनाथ महाराजासाठी निधी दिलेला असेल, महसूल भवनासाठी दिलेला निधी असेल, त्यांनी अनेक करोडो रुपयाचे कामं आपल्या शहरामध्ये दिलेलं आहे आणि त्यांचा डीम प्रोजेक्ट राहिलेला आहे. आपला बुलढाणा खामगाव रेल्वे मार्ग, त्या रेल्वे मार्गाचंही काम जवळपास म्हणजे ते निधी टाकण्याचं काम 50% केंद्र असेल, 50% राज्य असेल. हा प्रोजेक्ट लवकर सुरू होणार आहे आणि जो आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये नदीजोड प्रकल्प आहे
हा प्रकल्पही जोरात या ठिकाणी सुरू होणार आहे आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी खासदार प्रतापराव जाधव 2 ते 2.5 लाखाच्या फरकानं या ठिकाणी या निवडणुकीमध्ये 2024च्या संसदेमध्ये जाणार, याबद्दल आमच्या मनात तीळमात्र शंका नाही. सत्ताधारी पक्षाचे राजेंद्र आडराव बोललेले यांच्या विरोधात काँग्रेसचे शहर अध्यक्ष सिद्धार्थ जाधव यांनी भूमिका विशद करावी. सर्वप्रथम आपणा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण ज्या राजवाड्यामध्ये बसलेलो आहोत तो जगात ज्या माऊलीच्या जन्मानं हा जिल्हा ओळखला जातो, या बुलढाण्याचं वैभव हे राजमाता जिजाऊचं जन्मस्थान आहे. पण मागील काही वर्षामध्ये साध्या MPSCच्या एका प्रश्नपत्रिकेमध्ये एक प्रश्न आहे की महाराष्ट्रात सर्वात जास्त मागासलेला जिल्हा औद्योगिकदृष्ट्या मागासलेला जिल्हा कोणता, तर त्याचं उत्तर आहे बुलढाणा जिल्हा. 35 वर्षापासून इथं महायुतीचं सरकार आहे आणि ते असून जर मोदी आहे मुमकिन आहे तर मग बुलढाणा जिल्ह्याचा विकास का नाही होऊ शकला, हा आमचा या ठिकाणी प्रश्न आहे. खासदार प्रतापराव जाधव यांच्या समर्थक ॲडव्होकेट संदीपराव मेत्रे यांनी भूमिका विशद करावी की गेल्या 15 वर्षापासून खासदार प्रतापराव जाधव एकदा सुरुवातीची निवडणूक त्याने स्वतःच्या बायावर निवडून आले, नंतर 2दा खासदार ते फक्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर झाले. आता 4थ्यांदा खासदार कोणत्या मुद्द्यावर होणार हे त्यांनी स्पष्ट करावं. काँग्रेसचे नेते आमचे मित्र सिद्धार्थ जाधव यांनी सांगितलं की हा जिल्हा मागास राहिलेला आहे औद्योगिकदृष्ट्या असेल, परंतु नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाल्यापासून ह्या जिल्ह्याला प्रगतीच्या मार्गावर जात आहे. शिंदखेड राजा विकास आराखड्यासंदर्भातला असेल, या ठिकाणी 25 कोटी रुपये देऊन या शिंदखेड राजा शहराचं काम चालू आहे. या जिल्ह्यातून 4 ते 5 तालुक्यामधून समृद्धी महामार्ग या ठिकाणाहून गेलेला आहे. तसेच शिंदखेड राजा टू शेगाव हा भक्ती महामार्ग या ठिकाणी होत आहे. औद्योगिकदृष्ट्या या ठिकाणी आता विकासाला सुरुवात झालेली आहे. आणि विरोधक जरी आज टीका करत असतील, पण आम्ही टीकेला उत्तर हे विकासाच्या माध्यमातून देणार आहोत. या शहरासाठी या जिल्ह्यासाठी असेल खासदार प्रतापराव जाधव साहेब यांच्या माध्यमातून मोठा निधी या ठिकाणी आणण्याचं काम होत आहे. अनेक वर्षापासून जो प्रश्न प्रलंबित होता जालना ते खामगाव रेल्वे मार्गाचा, तोही प्रश्न खासदार प्रतापराव जाधव यांच्या पुढाकाराने या ठिकाणी मार्गी लागलेला आहे. आणि शासनाचा अर्धा निधी आणि केंद्र शासनाचा अर्धा निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे. येत्या काळामध्ये तोही मार्ग या ठिकाणी सुरू होणार आहे. तसेच शिंदखेड राजालगत या ठिकाणी स्मार्ट सिटी होणार आहे समृद्धीला लागून. तर या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये अनेक भागातील कंपन्या असेल, हे असेल, या ठिकाणी येणार आहे. लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे आणि या माध्यमातून या जिल्ह्याचा येत्या काळामध्ये विकास होणार आहे. दुसरी गोष्ट, आम्हाला नरेंद्र मोदी साहेब यांना परत एकदा या ठिकाणी पंतप्रधान करायचं आहे. त्यामुळं खासदारांनी काय केलं काय नाही केलं यापेक्षा मोदींनी काय केलं, मोदींनी या देशाला जगाच्या पाठीवरती 1 नंबरचा देश करण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे. खाली थोडाफार विकासाच्या माध्यमातून मागास राहिलेला जरी असेल, पण देश आपला जगाच्या पाठीवर 1 नंबर झालेला आहे. याचा अभिमान आज आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला आज अभिमान वाटतो. आणि या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेब पुन्हा एकदा पंतप्रधान होऊन भारत देश हा महासत्ता बनवल्याशिवाय राहणार नाही. नरेंद्र मोदी यांनी केलेले कामं, राम मंदिर आणि इतर मुद्द्यावर ही निवडणूक जिंकता येईल का, या संदर्भात उभाटाचे दिलीप चौधरी यांनी भूमिका विशद करावी. ही निवडणूक जिंकणं भाजपला खूप अवघड आणि जड जाणार आहे. राजू भाऊन सांगितलं 400 पार होतील. शिंदे गटाचे राजू भाऊ यांनी सांगितलं 400 पार होतील. भाजपचे शहराध्यक्ष संदीप भाऊ यांनी सांगितलं की देशामध्ये खूप प्रकारचा विकास झालेला आहे. समृद्धी महामार्ग झालेला आहे, रेल्वे मार्ग झालेला आहे, अजून त्यांनी बराचसा विकास या ठिकाणी झालेला आहे असं सांगितलं. परंतु हा भारत देश शेतकऱ्यांचा आहे हे विसरून चालणार नाही. 70% शेतकरी वर्ग आहे या देशामध्ये. त्याची इतकी दयनीय अवस्था आहे जी इंग्रजाच्या काळामध्ये स्थिती शेतकऱ्यांची होती, ती स्थिती आज या भारतातील शेतकऱ्यांची झालेली आहे. आज प्रत्येक राज्यामध्ये शेतकरी आंदोलन सुरू आहे. का सुरू आहे? कारण शेतकऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारची तरतूद
या शासनाने केलेली नाही. 70% शेतकरी वर्ग हा खेड्यातला आहे. जी सुविधा केली मोदी साहेबांनी ती फक्त शहरी विभागासाठी आहे, 30% लोकांसाठी आहे. या 70% शेतकऱ्यांचं काय आहे? या 70% शेतकऱ्याचा जर विचार केला आपण तर या 70% शेतकऱ्यामध्ये 10% शेतकरी वर्ग असा आहे की त्यांच्या घरात कर्मचारी आहे, त्यांचं थोडंफार बरं आहे. 10% शेतकरी वर्गाच्या घरात थोडेफार मजूर धंदेवाले लोक आहे, त्यांचंसुद्धा बरं आहे. परंतु 50% शेतकरी वर्ग हा इतका अत्यंत दयनीय अवस्थेत जीवन जगत आहे. आणि हे जर या सरकारनं असंच चालवलं तर लवकरच या 50% शेतकऱ्याला या त्यांच्या स्वतःच्या जमिनीमध्ये आपली मजूर म्हणून काम करावं लागेल अशी स्थिती या ठिकाणी निर्माण होणार आहे. म्हणून यावेळेस सर्व जनता ही दाखवून देणार आहे लाट कोणाची आहे आणि कशाची असणार आहे. जय हिंद, जय भारत. प्रत्येक निवडणूक प्रत्येक नवा मुद्दा घेऊन खासदार प्रतापराव जाधव ही निवडणूक गेल्या अनेक वर्षापासून लढीत आहे. आता ही 4थी टर्म त्यांची. ह्या टर्ममध्ये त्यांना यश येईन का अपयशाचा सामना करावा लागेल ही अत्यंत त्यांच्या जीवनातल्या अतितटीचा सामना आहे. या निवडणुकीत त्यांनी प्रत्येक लोकसभा निवडणूक आली की त्यांनी रेल्वे मार्ग असन किंवा इतर विषय असन, आज खासदार प्रतापराव जाधव गल्लीतल्या मुद्द्यापेक्षा त्यांचा जास्त विश्वास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिल्लीमध्ये जे मोदी साहेबांचे जगभरात काम केले या विषयावर आहे. या संदर्भात शरद पवार गटाचे अमोल भट सर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतील. आपण ही जी डिबेट सुरू केली त्यात आपण सांगितलं की स्थानिक खासदार मोदीजींना पंतप्रधान करायचं आहे परत एकदा. राजू भाऊंनी सांगितलं, संदीप भाऊंनी सांगितलं, त्यानुसार म्हणजे ही निवडणूक आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय प्रश्नांवर आहेत. तर मग मी राष्ट्रीय प्रश्नावरच बोलल की मोदींना पंतप्रधान करायसाठी जर तुम्ही मत मागताय तर मग तुम्ही मागच्या 70 वर्षाचं बोलता, तुम्ही पुढच्या पुढच्या 47-50 वर्ष पुढचं बोलता, मागं 10 वर्ष काय केलं यावर बोलतच नाही. बरं, जे बोलतात त्या योजना कोणत्या? जनधन योजना. जनधन योजना तुम्ही कागदाच्या पुराव्यानिशी काढा. 2014ला मनमोहन सिंगांनीच हे काढलेलं होतं. त्याची नावं बदललीत. फक्त ज्या योजना आहेत त्याची अशी सुट्टीक आणि हिंदीत दिलेली नावं आहेत. काल एका चॅनलवर एक उमेदवारच होता भाजपचा, सोलापूरमध्ये बोलताना ते डायरेक्ट सांगतात की श्रावणबाळ योजना. आता इथं बसलेल्या सगळ्यांना माहिती आहे श्रावणबाळ योजना ही कधी सुरू झाली, अपंगांसाठी योजना कधी सुरू झाली, विधवांना पेन्शन मिळते कधी सुरू झाली. योजना सगळ्या पहिल्याच आहेत, त्याची फक्त नावं हिंदीतली बदलल्या गेलीत, सोपी सुटसुटीत नावं आलीत. जर योजना विचारलं, रोड होतो, अरे रोड पहिल्यापासून देश स्वतंत्र झाला तेव्हापासून रोड कुठं ना कुठं सुरूच आहे. जेव्हा आपण राष्ट्रीय स्तरावरच्या गोष्टी करतो, भारताचा डंका जगात वाजतो हे म्हटलं जातं. कागदानिशी कुठं सिद्ध होतं आहे? भारताचा पंतप्रधान हा पत्रकार परिषदेला सामोरच जात नाही. काल परवा आपण एक मुलाखत बघितली, पंतप्रधान एका महिलेसोबत मुलाखत देतात. कोणतं चॅनल लावा? मी एका ठिकाणी होतो, ती म्हणे अरे दुसऱ्या चॅनलवर हीच बाई होती, या चॅनलवर हीच मुलाखत घेणारी. अरे म्हणलं ती तयार केलेली मुलाखत दिल्या गेली. हे तर साध्या माणसालाही कळायला लागलं. म्हणजे पंतप्रधान हा पत्रकार परिषदेला सामोरं जात नाही. राष्ट्रीय प्रश्नावर आपण बोलतो. जर कुठं अस्मितेचा प्रश्न असतो, अस्मिता ही कुठं आणायची नसती. आपली राज्यघटना ही कुठल्याही धर्म जात पंथाला न मानणारी आहे. आपण बाबासाहेबांचं संविधान मानतो, मग त्या संविधानानं रामाच्या मुद्द्यावर मत मागायची नसतात, कामावर मतं मागायची असतात. राम हा आमचा श्रद्धेचा विषय, आमच्या नसानसात भिनलेला आहे. सकाळी उठल्यावर गावखेड्यात आम्ही राम राम म्हणून आमची सुरुवात आहे. आमची अस्मितेचं भांडवल करायचं नसतं, मत हे कामावर मागायचं असतं. 400 पार कशाला 400 पार पाहिजे? तुमच्याकडं अखंड फार मोठं बहुमत होतं लोकसभेत, राज्यसभेत. 400 पार करून तुम्हाला काय घटना बदलायची का? तोंडी तुम्ही म्हणता घटना बदलू शकत नाही, मग 400 पार कशाला पाहिजे तुम्हाला? आणि कसे येणार हे सांगा. भारतात किती राज्य, किती तुम्ही काही राज्य असे की त्यात क्लीन स्वीप मारून आलेले आहे मागच्या वेळेस, मग त्याच्यावर येणार आहे का? मध्य प्रदेशमध्ये जेवढ्या सीट मागच्या वेळेस पूर्णच्या पूर्ण तुमच्या आल्या त्याच्यापेक्षा जास्त कुठून येणार आहे? तुम्ही होणार तर मायनसच आहे, प्लस कुठं होणार आहे सांगा? दक्षिणेत तुमची लाट आहे. लाट बनवून होत नसते, लाट जनतेतून लागते. अंडरकरंट बघा. महाराष्ट्रात जर निवडणूक आपण म्हणतो मुद्द्यावर जर घ्यायची तर महाराष्ट्राच्या अस्मितेवर बोलू. महाराष्ट्रात असलेले 2 पक्ष स्थानिक, हे पक्ष अक्षरशः संपवल्या गेले. कसे संपवल्या गेले? जसं एखाद्या नरडीचा घोट घ्यावा तशा प्रकारे संपवल्या गेले. आणि आम्ही घटना मानतो. घटना कशी मानायची असते आणि कशी मनवून घ्यायची हेही घराघरात लोकांना कळायला लागलं. एक चांगली गोष्ट आहे. काय झालं आणि काय नाही झालं हे कार्यकर्त्यांनी सांगितल्यापेक्षा लोकच 10 वर्ष आधीचे व्हिडिओ बघतात.
जर उदाहरणच घ्यायचं तर खामगाव जिल्हा होणार हे मोदीजींच्या भाषणात झालं होतं. झाला का? आम्ही करणार हे नाही. निवडणुकीच्या ह्याच्यात सत्ताधारी जेव्हा म्हणतो की आम्ही पुढं हे करू, जनता त्याला मानत नाही. हा विरोधक म्हणला तर जनता का मानते की ठीक आहे बाबा, ह्याला आपण 10-15 वर्ष दिले, याला एखादं 5 वर्ष देऊन बघू, हा करल, नाही करल तर त्यालाही बदलू. सत्ताधाऱ्यांनी आम्ही करणार हे नाही, तुम्ही काय केलं ह्यावर भर असला पाहिजे. सत्ताधाऱ्यांनी धर्म, जात, पंथ, राम तर आमचा श्रद्धेचा आहे. सकाळी उठल्या उठल्या मी सांगितलं तसं आजही रामनवमी आहे. रामनवमीबद्दल सगळ्यांना शुभेच्छा. राम हा सगळ्यांचा आहे, जराचा आहे, चराचराचा आहे. आणि ही निवडणूक स्थानिक मुद्द्यावर घ्यायची की राष्ट्रीय मुद्द्यावर, मग त्यानुसार चर्चा झाली पाहिजे. तुम्ही राष्ट्रीय मोदी पंतप्रधान म्हटले म्हणून मी राष्ट्रीयवर बोललो, तुम्ही स्थानिक मुद्द्यावर म्हटले तर आपण स्थानिकावरही बोलू शकतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आता आपण आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेतकरी नेते ज्यांनी 100पेक्षा केसेस शेतकऱ्यासाठी विविध आंदोलने करून महाराष्ट्रात आणि देशभरात त्यांनी गाजवलं असे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर, या संदर्भात आपले रविकांत तुपकरचे खंदे समर्थक शिंदखेडा येथील भाऊशेठ शेवाळे यांना प्रश्न आहे की रविकांत तुपकर हे फक्त शेतकऱ्याचे नेते आहे का? इतर जे वर्ग असन, शिक्षण असन, व्यापार असन, पर्यटन असन, इतर विषयावर का बोलत नाही, याचं त्यांनी उत्तर द्यावा. सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. रामनवमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आता निवडणुका लागलेल्या आहेत. 26 तारखेला मतदान आहे. आमचे मित्र राजू भाऊ आढाव यांनी सांगितलं की मोदी येतो नामुमकिन नाही. मोदी आहे सगळं आहे. तर मला एक सांगायचं की तुम्ही मोदीच्या भरोश्यावर का हे सांगता की मोदीलाच पुढं करायचं, खासदार साहेबांना काय केलं हा मुद्दा महत्त्वाचा आहे. मोदीनं ठीक आहे, मोदीनं काय केलं हा विषय नंतरचा, पण मोदी हे तर नामुमकिन नाही. तर माझं म्हणणं आहे की खासदार साहेबांना 15 वर्षात काय केलं ते पाहायचं अगोदर. तर मोदीच्या भरोश्यावर तुम्ही निवडणूक करू राहिले का? मोदीनं ठीक आहे ना, आता तुम्ही मोदीनं 15 वर्ष आपण मोदीला तुम्ही दिलं, आपलं खासदार साहेबाला दिलं, प्रतापराव जाधवला. तर आता एक शेतकऱ्याचा गरीबाचा लेकरू तुम्ही निवडून द्या ना. अपक्ष जो शेतकऱ्याचा लेकरू तो रविकांत भाऊ तुपकर आमचा उमेदवार अपक्ष आहे, त्यांना कोणत्याही पक्षाचं पद मिळत होतं, तिकीट त्यांनी त्या अक्षरशः त्या पक्षावर तुमच्या भाजपच्या लात मारली, लालदेवाच्या गाडीवर त्या माणसानं लात मारली आणि स्वतःच त्यांनी कुठंतरी शेतकऱ्यासाठी आंदोलनं छेडले. 22 वर्षापासून असा संघर्ष उभा केला की त्यांनी कोणत्याही नेत्याचं त्यांच्या मागे कोणताही नेता नाही किंवा आता पुढारी नाही. त्यांच्या मागे सर्वसाधारण आम्ही जनता, सर्वसाधारण शेतकरी, सर्वसाधारण गरीब वर्गातले लोक आहेत. आणि हे त्यांचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे की त्यांना अपक्ष एक निवडून द्यायचं. आता मोदी फॅक्टर चालू आहे तुमचं. 400 पार तुम्ही कशावर म्हणता? 400 पार म्हणजे का तुम्ही आधीच तुमची ॲक्टिव्ह लावून ठेवले का तिथं कॉम्प्युटरमध्ये? तुम्ही आधी फिट करून ठेवलं 400 पार? हेच मला समजत नाही तुमचं काय म्हणणं आहे. म्हणजे तुम्ही आधी निवडणुका यायच्या आधी इथं आधी समजत नाही लेकरू बाईला डिलिव्हरी झाल्यावर मुलगा होणार का मुलगी होणार, तर याचा आधीच 400 पार बैत होऊ राहिलं. म्हणजे याचा अर्थ काय समजायचा आम्ही अपक्ष लोकांनी? तर माझं एकच मत आहे की रविकांत भाऊ तुपकर हा एक म्हणजे घडाव्य नेतृत्व, मोठं नेतृत्व आहे. ते शेतकऱ्याचं मेन म्हणजे मुद्दा आता शेतकऱ्याचा आहे. दिलीप भाऊन सांगितलं, यांनी सांगितलं की बाबा आज विकास. दिलीप भाऊन आत्ता बोलले की शेतकरी आपला हा बुलढाणा जिल्हा 70% वर शेतकरी आहे. मग इथं शेतकऱ्यासाठी केलं काय? शिंदखेडाची एखादी फॅक्टरी आली, एखादा मोठा प्रकल्प आला बुलढाणा जिल्ह्यात, केलं काय? काहीच केलं नाही बुलढाणा जिल्ह्यात. तर आता आता मोदी फॅक्टरीवर यांनी मोदीच्या नावाखाली मत न मागता स्वतः काय केलं याच्यावर मत मागावे असं आमचं सर्वच जनतेचं किंवा आमचं अपक्ष लोकांचं असं ठाम मत आहे. आणि यांनी सांगितलं की बाबा शेतकऱ्याविषयी दुसरा कोणता प्रश्न मांडतात ते. दुसरे त्यांनी खूप आंदोलन केले. त्यांनी युवा पिढीसाठी बी त्यांनी भरपूर आंदोलन केले, दिल्लीपर्यंत ते गेले. त्यांच्याकडे तुम्ही असं कोणताच हे नाही की त्यांनी हे केलं म्हणजे असं एखादं आंदोलन केलं नाही किंवा हे केलं नाही. आणि विशेष म्हणजे आमच्या तुपकर साहेबांनी सत्तेसाठी कधीच हे केलेलं नाही. सत्तेचं त्यांना जे आवडतं तेच ते करतात. आणि स्वतःच्या याच्यावर, स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या याच्यावर आज घरोघरात त्यांचे हे आहे ना प्रचार, घरोघरी त्यांचं म्हणजे असं हे बनलेलं आहे एक प्रकारचं. त्यांचे आपले घरचे संबंध बनलेले आहे, सर्व घराशी खेड्यापाड्याशी इतकी त्यांची नाळ जुडलेली आहे. तर असं सर्वांचं माझं एक मत आहे की तुम्ही मोदी फॅक्टरीच्या नावाखाली मत न मागता ज्या खासदार साहेबांना आपल्या 15 वर्ष या जिल्ह्यासाठी काहीच केलं नाही, काय तर मोदी फॅक्टरी आणत आपल्याला मोदी येतो सब हे चुकीचे बोलणं आहे. आणि ह्या गोष्टीला सर्वसाधारण जनता आता माफ करणार नाही. सर्वसाधारण जनता ही खंबीरपणे रविकांत भाऊ तुपकरच्या पाठीमागे उभे राहीन असं आमचं ठाम मत आहे. ठीक आहे ना, द्या ना तुम्ही 15 वर्ष 20 30 वर्ष 35 वर्ष निवडून दिलं ना, ते एक वेळेस तुम्ही शेतकऱ्याला लेकरून निवडून द्या ना, काही होत नाही ना. मायच्यानं जर विकास झाला नाही शेतकऱ्यासाठी सांगतो मी सगळ्यांना, विकास जर झाला नाही तर ते जिम्मेदार आम्ही स्वतः राहू. इतका विकास करून दाखवू तुम्हाला. रविकांत तुपकर भाऊची भूमिका भाऊशेठ शेवाळे यांनी आक्रमक मांडलेली आहे. त्यांनी मांडलेल्या भूमिकेला राष्ट्रवादीचे नेते नितीन चौधरी उत्तर देतील.
या ठिकाणी शेतकऱ्याचे जे उमेदवार या ठिकाणी आहे, म्हणजे अपक्ष उमेदवार जे आहे, जे आपल्याला स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून या ठिकाणी संबोधतात, तर त्या शेतकरी पुत्राकडे या ठिकाणी क्रिएटिका म्हणजे 30 लाखाची गाडी त्यांच्याकडे आहे, तरी ते स्वतःला त्या ठिकाणी शेतकरी पुत्र म्हणून त्या ठिकाणी उभे राहतात. आणि त्या ठिकाणी त्यांच्या ज्या धर्मपत्नी आहे त्या ठिकाणी वकील आहे, आणि ते त्या ठिकाणी एका शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या लोकांचं त्या ठिकाणी वकीलपत्र घेतात आणि स्वतःला या ठिकाणी शेतकऱ्यांचे आम्ही कैवारी असल्याचं असं ते त्या ठिकाणी म्हणतात. सगळं चुकीचं आहे. शेतकऱ्यात त्यांच्याकडे 22 लाखाची गाडी 25 लाखाची गाडी हे आणि त्या गाडीचा नंबरही त्या ठिकाणी व्हीआयपी गाडीचा नंबर शेतकऱ्यांना रुपया करून आम्ही एक 2-2 रुपये करून आणि 5-5 हजार रुपये करून त्या ती गाडी घेऊन दिली. शेतकरी हे पुत्र आता असं चुकीचं त्या आहे. ठिकाणी आणि म्हणतात. तुमचा शेतकरी इतका गरीब आहे तर शेतकरी 30 लाखाच्या गाड्या कशा घेऊन देऊ 30 शकतो? लाखाच्या गाडी घेऊन तुमच्या देऊ शकतो. शेतकरी एवढा गोरगरीब लोकांना 2-3 लाखाचा नंबर काय करता? शेतकऱ्यासारख्या गरीबासारखा राहा ना तुम्ही. तुम्हाला गरज काय? अरे ज्या शेतकऱ्याला ज्या व्यापाऱ्याला लुटलं, अरे ज्या सोयाबीन घेऊन ज्या शेतकऱ्याला लुटलं गेलं त्या शेतकऱ्याच्या त्या व्यापाऱ्याची केस तुम्ही घेता. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. पण शेतकऱ्याला काहीच करू नये. आम्हाला एक सांगा, सोयाबीन घेऊन भाजीपाल्याचं त्यांचं की शेतकऱ्यांना जसा आला तसा तो वर गेला पाहिजे. त्यांना काहीच केलं पाहिजे. व्यापाऱ्यांना चिखली मतदारसंघात ज्या शेतकऱ्याला लुटलं त्याची केस तुमच्या शेतकऱ्याच्या नेत्याने उडाला म्हणजे काय? याचा अर्थ तुम्ही मॅनेज झाले. याचा अर्थ तुम्ही लुटलं त्या शेतकऱ्याला. अरे हजारो शेतकऱ्याचं सोयाबीन घेऊन पळणाऱ्या माणसाची केस तुमची बळी घेते. रविकांत तुपकर असेल किंवा खेडेकर, आम्ही एक नंबर. तुम्ही एक गाडीचं तर तुम्ही एक गाडीचा भाऊ करून टाकला. तुम्ही 22 लाखाची गाडी आहे, बरोबर आहे. कुठून आले पैसे? कुठून आले म्हणजे आम्ही शेतकऱ्यांनी दिले. आज शेतकरी सगळे थोडेच असे झाले. 70% शेतकरी आहे समजा, पण 30% खंबीर आहे ना. कोण खंबीर नाही? आज सगळा शेतकरी लागायच गेलेला म्हणता तुम्ही. आले कुठून पैसे? आले कुठून? अरे ज्या शेतकऱ्याला ज्या ठेक्याच्या व्यापाऱ्याने लुटलं त्याची केस तुमची बाई घेती. तुम्ही कशी घेता? याचा अर्थ काय? 12 कोटी घेऊन पळाला तो व्यापारी. कुठून आले पैसे? याचा अर्थ तुम्ही मॅनेज आहे. याचा अर्थ त्या घोटाळ्यात तुम्ही साक्ष, तुम्ही त्याच्या सहभागी आहे म्हणून त्या माणसाची केस तुमच्या शेतकरी नेत्याची शेतकऱ्याला येडा बनवण्यास सोडून द्या. आणि आतापर्यंत तुम्ही जेवढे आंदोलन केले आंदोलन पूर्णत्वास नेलेलं नाहीये. सोडून द्यायचे. आमची विनंती आहे, कपून घेणार स्थानिक मुद्द्यावर न बोलता बंद करा. याच्यावर बोला. शेतकऱ्याला घेणं बंद करा. आम्ही धमकी देत नाही. घाटाच्या वर आलं की सांगायचं की घाटाखाली आमचं वातावरण आहे, आणि घाटाच्या खाली गेलं की सांगायचं घाटाच्या वर आमचं वातावरण आहे. यांचं वातावरण कुठंच नाहीये. या ठिकाणी या मतदारसंघामध्ये फक्त प्रतापराव जाधव यांचा धनुष्यबाण या ठिकाणी चालणार आहे. इकडे बेरोजगारी खूप वाढलेली आहे, महागाई आहे, गॅसचे भाव वाढलेले, पेट्रोलचे भाव वाढलेले. ह्या मुद्द्यावर बोला तुम्ही. हे सगळ्याची महागाई वाढलेली, ह्या मुद्द्यावर बोला. देशाचं राजकारण, आपल्या जिल्ह्याचं राजकारण, अगोदर जिल्ह्याचं राजकारण. फक्त हे महागाई नाही, फक्त तुम्हाला विरोधी पक्षाला अजून सांगतात ते की मागे वाढलेलं नाही. गॅस 1000च्या पार गेला. आता मागे वाढली मागे वाढायची शेतकऱ्याला. ऐकून घ्या एक मिनिट बाळासाहेब एक मिनिट बोल द्या. माझ्या मध्ये बोल नका. बाळासाहेबांना सांगितलं की रविकांत तुपकर हे शेतकऱ्याचे नेते. खरा जर विचार जर केला तर दरवर्षाला 6,000 रुपये मोदी सरकार देतं, 6,000 राज्य सरकार देतं. या जगामध्ये एकच क्रांती झालेली की 12,000 रुपये शेतकऱ्याला देणारं एकमेव सरकार म्हणजे मोदी सरकार आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, अपक्ष निवडून देऊन तुमचा फायदा होणार नाही. त्याचं कारण सांगतो, ऐकून घ्या. बाळासाहेब माझं बोलणं होत्या. बाळासाहेब माझं बोलणं होत्या. हे काय झालेलं आहे, 50,000चा खिसा मारायचा आणि त्याच्या खिशात 500 रुपये देतात जाय घरी. हे सगळं चुकीचं आहे. 6,000 देतात म्हणजे हे खिसा मारतो. हे सगळं चुकीचं आहे. माझी डेबिट होते. एकच मिनिट बाळासाहेब एक मिनिट मला बोल द्या ना. माझ्या हात ज्या मोदी साहेबांना 100 रुपयात गॅस दिला, ज्या मोदी साहेबांना लोकांना हे दिलं, नाही मुद्दा 100 रुपयात गॅस द्याला, 100 रुपयात गॅसवाला द्याला. एकदा नाही एकदाच गॅस द्याला, 100 रुपयाचा गॅस देऊन त्याचे डबल 1000 केले. हे चुकीचं आहे. नाही तुम्ही मुद्दे माहितीच्या आधारावर बोला. गॅस देऊन डबल 1100 केला. 1100 रुपये माहिती घेऊन बोला. 1100 रुपये गॅस कोणाला दिला नाही. सदर गॅस 600 रुपयाचा आहे. आणि पत्रकार एक मिनिट ऐकून घ्या.
तुम्ही अपक्ष रविकांत तुपकरला निवडून देऊन फायदा काय? त्यांचा लिमिटेड निधी असतो. त्यांचा निधी प्रत्येक खासदाराला 5 कोटी 10 कोटी असतो. त्यांना वर निधी मिळत नाही. ज्याचं सरकार त्याला निधी असतो. म्हणून प्रतापराव जाधवनी करोडो रुपयाचा निधी या जिल्ह्यामध्ये आणला आणि विकास केला. विकासासाठी सत्ता लागते. त्यामुळे मोदी साहेबाची सत्ता असल्यामुळं या जिल्ह्याचा विकास झालेला आहे. आणि तुम्हाला मी सांगतो, प्रतापराव जाधव हे प्रचंड मताधिक्याने विजय होणार आणि ह्या बुलढाणा जिल्ह्याचे पहिले केंद्रीय मंत्री म्हणून प्रतापराव जाधव त्या ठिकाणी केंद्रात जाणार. जी बाईट आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे त्या बाईटचा विषय हा चुकीच्या मार्गावर चाललेला आहे. तुम्ही जे प्रश्न या ठिकाणी विचारणार आहे त्या प्रश्नाला तुम्ही प्रश्न सरकारी जो सरकारमध्ये त्यांना विचारणार आहे, विरोधकांना विचारणार आहे, अपक्षांना विचार हे ठरवून विचारा. म्हणजे इथे तुम्ही सत्तेमध्ये आमच्यावर अन्याय करता, विरोधकही आमच्यावर अन्याय करतो आणि पत्रकारही आमच्यावर अन्याय करतो अशी परिस्थिती या ठिकाणी दिसत आहे. भाई तशी परिस्थिती नाही. मला या ठिकाणी आवर्जून मग तुम्हाला या ठिकाणी सांगेल, या देशामध्ये 75 वर्ष स्वातंत्र्य मिळून या ठिकाणी झालं. आज आपण 75 पार करत आहोत. जे राज्यघटनेने तुम्हाला फंडामेंटल राईट दिलेले आहेत, मूलभूत अधिकार दिलेले आहेत, अन्न वस्त्र निवारा. आज दुर्दैव या ठिकाणी आहे की आज 75 वर्ष झाली तरी तुम्ही अन्न वस्त्र निवारा या गोष्टीसाठीच भांडत आहे. आणखीन दुर्दैव या ठिकाणी काय ते असावं. मला या ठिकाणी एकच सांगायचं आहे, तुम्ही आज या देशामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही भाषणं करत आहात, तुम्ही ज्या पद्धतीनं सांगत आहात, मला एकच सांगायचं आहे, विरोधकांनी इथल्या सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारला पाहिजे. आणि ते प्रश्न इथले विरोधकही विचारू शकत नाहीत. कारण या ठिकाणी या देशामध्ये बाबासाहेबांचे नातू श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर असे एकमेव या ठिकाणी निष्कलंकित आणि चारित्र्यवान गुणसंपन्न एकमेव नेतृत्व या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत. कारण त्यांच्यावर ना ईडी चालते ना CBI चालते. कारण विरोधकही ईडी CBIचे परेशान आहेत आणि सत्ताधारीही परेशान आहेत. कोणी गुवाहाटी गेलं, कोणी मनाली गेलं, कोणी जिकडं तिकडं गेलं, कोणी गद्दार झालं, परंतु एकमेव पक्ष वंचित या ठिकाणी आहे. आमचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी नेता दिलेला आहे. वसंतरावजी मगर चारित्र्यवान गुणसंपन्न आणि इंजिनियर असलेला या ठिकाणी उमेदवार आम्हाला या ठिकाणी जिल्ह्याला दिलेला आहे. या जिल्ह्याचा विकास जर करायचा असेल तर इथल्या वंचित घटकांना एकदा सर्व समाज बांधवांनी, सर्व मतदारांनी एक संधी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला देणं या ठिकाणी गरजेचं आहे. कारण या ठिकाणी तुम्ही सांगता 10 वर्षात आम्ही हे केलं, 10 वर्षात आम्ही ते केलं. तुम्ही 10 वर्षात एवढे जर दिवे लावले असते तर तुम्हाला मोदीचं नाव घ्यायची गरज पडली नसती. तुम्ही जर 10 वर्षामध्ये विकास, 15 वर्षात विकास केला असता तर तुम्हाला या ठिकाणी कोणाच्या पाया पडण्याची गरज पडली नसती. तुम्ही विकासापासून कोसो दूर आहात. तुमचं पहिला अर्ज त्याच्यातला तुम्ही जे नामनिर्देशन पत्रावर निधी दिलेला आहे की माझी संपत्ती, आणि त्याची जी आजची जी संपत्ती उमेदवाराची तुमच्या, ती संपत्तीमध्ये भरमसाठ बदल या ठिकाणी झालेला आहे. शेतकऱ्याच्या भावाला बदल झालेला नाही. इथल्या सोयाबीनचे भाव वाढले नाही, इथले गव्हाचे भाव वाढले नाही, इथले कापसाचे भाव वाढले नाही. इथला सगळे भाव फक्त तुमच्या उमेदवाराचे वाढलेले आहेत. माझी मागणी आहे इथल्या मोदी साहेबांना, इथल्या सरकारांना की यांची पहिली तुमच्या उमेदवाराची तातडीने ईडी चौकशी करा, यांची संपत्ती बंद करा. ह्या उमेदवाराची गाडी कोणती, त्या उमेदवाराची गाडी कोणती, याच्या मागे लागण्यापेक्षा मतदार तुम्हाला गावातून का हाकलून देत आहे. तुमच्या सभेला या ठिकाणी 50-50 लोकच काय दिसत आहेत, याचीच पहिली शहानिशा करा. येणारा काळ हा परिवर्तनवादी आहे. येणारा काळ हा शिक्षणाची गरज आहे, इथल्या रोजगाराची गरज आहे. येणारा काळ आमची मागणी आहे, आमचा जाहीरनामा आहे की आमची जर सत्ता आली, आमचा जर खासदार आला तर KG to PG पर्यंत शिक्षण आम्ही मोफत करणार आहे. इथल्या बेरोजगारासाठी आम्ही लढणार आहे. तुमच्या खासदारांना एकही आजपर्यंत कारखाना या देशामध्ये सुरू केला नाही. अरे तुमच्या दादा एक मिनिट, प्रकाश आंबेडकर यांच्यावर आरोप केला जातो की ते निवडून येणारे उमेदवार देत नाही आणि भाजपची बी टीम आहे. तुमची काय म्हणायचं तुम्हाला? तुमची जी ही भूमिका आहे अत्यंत चुकीची आहे, निंदनीय आहे. प्रत्येक पक्षाला प्रत्येक संधीचा या ठिकाणी फायदा घ्यावा लागतो. आज या जिल्ह्यामध्ये जे आहे उमेदवार जरी तुम्हाला गरीब वाटला, परंतु आमचा समाज जो आहे 2 लाखाचं मतदान आमचं या ठिकाणी वंचितचं आहे. आणि आमच्या समाजातून आज आम्ही त्या उमेदवाराला मतदारही देत आहे आणि वोट बी देत आहे आणि नोट बी देत आहे. त्यामुळे ही जी तुमची जी मागणी आहे ही अत्यंत चुकीची आहे. बाळासाहेबांचा एक अजेंडा आहे की
जी लोक आमची मागणी होती आम्ही महाविकास आघाडीसोबत जायला तयार होतो, परंतु आमची जो जाहीरनामा होता, आमची जी लेखी आम्ही मागितली होती की आम्ही तुम्हाला या ठिकाणी युतीमध्ये आम्ही येतोय, तुमच्या मतदारांना उमेदवार देतोय, परंतु तुमचा उमेदवार भाजपमध्ये जाणार नाही याची गॅरंटी आम्हाला लेखी द्या, ती त्यांनी न दिल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी स्वतंत्रपणे लढत आहोत आणि घटनेला आम्हाला अधिकार दिलेला आहे की त्यामुळे आम्ही स्वतंत्र आमचं अस्तित्व आमची ताकद या ठिकाणी पणाला लावत आहोत आणि आम्हाला आशा आहे की या जिल्ह्यामध्ये नक्कीच परिवर्तन, हा जिजाऊचं माहेरघर आहे, हे फुले शाहू आंबेडकरांचा जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये आम्ही नक्कीच परिवर्तन या ठिकाणी घडणार आहोत। वसंतराव मगर हे निश्चितच या ठिकाणी 1.5 लाख मतांनी या ठिकाणी विजय होतील असे आम्हाला या ठिकाणी आशा आहे। धन्यवाद भाई। तुम्हाला दुसरा प्रश्न आहे, वसंतराव मगर यांनी जर लोकसभेची निवडणूक लढायची तर जिल्ह्यासाठी काय योगदान केलं, काय काम केलं त्यांनी, काय योगदान त्यांचं यांचं स्पष्ट करा। धन्यवाद। या ठिकाणी ज्यांना संधीच मिळाली नाही त्यांचं योगदान कुठून असणार आहे? मला तुम्हाला प्रतिप्रश्न आहे आणि तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना प्रतिप्रश्न आहे की तुमच्या इथल्या खासदाराचं काम काय? खासदाराचं काम इथं स्मार्ट सिटी झाली, आमच्या मित्रांनी सांगितलं की 300 कोटी आणले, 500 कोटी, अरे तुमच्या खासदारानं तिथं किती जमीन खरेदी केली हे तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या खासदाराच्या कुठे कुठे प्रॉपर्टी हे तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या खासदारानं काय काय केलं हे तुम्हाला माहिती आहे का? ह्याच्या उत्तराला राजेंद्र आढाव उत्तर देतील। आम्हाला संधी द्या पण आपण वंचित बाबत फार इथं गुणगान गायले भाई, मला समजत नाही वंचित हा पक्ष निवडून येण्यासाठी उभा राहतो का पाडण्यासाठी उभा राहतो? कारण या पक्षाचा नगरसेवक नाही, जिल्हा परिषद सदस्य नाही, आमदार नाही। ज्यावेळेस या पक्षाची स्थापना झाली होती अकोला जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद होती, 2-3 आमदार होते, मात्र आताही निवडणुकीमध्ये त्यांनी कोणतेही प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून आलेला नाही। वंचितचे उमेदवार बुलढाणा जिल्ह्यामध्ये निवडून येणार नाही। पुन्हा त्याचा फायदा, या मत डिवायडेशनचा फायदा, या ध्रुवीकरणाचा फायदा खासदार प्रतापराव जाधवला पुन्हा होईल या ठिकाणी प्रामुख्याने सांगतो। येणारा काळ सांगेल की कोणाची जीत आहे कोणाची हार आहे। आपले जे कर्म आहेत ते कर्माचे फळ तुमचा घडा भरलेला आहे, त्यामुळं तुमचं भांडं या वेळेस फुटणार आहे। मी या ठिकाणी जाहीर आवाहन करतो की तुम्ही किती बी ताकद लावा, तुम्ही किती बी ताण निवडून येत नाही पान, हे आपला या ठिकाणी शब्द आहे। चालन, धन्यवाद भाई। अपक्ष नगरसेवक कैलास भूमेत्रे यांना विनंती करतो मी, त्यांनी एकच बाणा आणि रविकांत तुपकर निवडून आणा अशी घोषणा दिलेली आहे सिंदखेड राज्यातले। अरे आम्हाला बोलू द्या थांबा। कैलास भूमेत्रे यांनी भूमिका विशद करावी की रविकांत तुपकर हे त्यांच्यावर आरोप केला जातो, कैलास भाऊ त्यांच्यावर रविकांत तुपकरवर आरोप केला जातो की ते निवडून आल्यावर भाजपमध्ये जाणार, त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी उभं केलं, तर तुम्ही तुमचे भूमिका विशद करा। प्रथम मी सर्व जनतेस मातृतीर्थ सिंदखेड राजा जनतेचे आभार मानतो की ही निवडणूक अत्यंत शांतपणे पार पडत आहे। इथं आम्ही सर्व विरोधी पक्षासह मित्र पक्षाचे सर्व उमेदवाराचे प्रतिनिधी उपस्थित आहोत। बुलढाणा जिल्हा हा शेतकऱ्यांचा जिल्हा आहे। बुलढाणा जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे। जर इतर लोकांनी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी किंवा या जिल्ह्याच्या विकासासाठी खूप मोठं योगदान दिलं आहे, तर मग ह्या जिल्ह्यातील लोक आत्महत्या का करत आहे? माझा हा प्रश्न आहे। दुसरी गोष्ट, आज जर सिंदखेड राजा विकासाचा मुद्दा घ्यायचा तर सिंदखेड राजा शहरातील आता आमचे मित्र राजूभाऊ आढाव यांनी सांगितलं की त्यांनी घरकुलाच्या योजना राबवल्या, परंतु गेल्या 3 वर्षापासून इथे सिंदखेड राजा शहरातील 850 शहरी घरकुल लाभार्थ्यांनी घरकुल योजनेसाठी अर्ज केले होते। त्यापैकी 275 लाभार्थी हे 3 वर्षापासून 4थ्या हप्त्यासाठी मागणी करत आहे। त्यासाठी सिंदखेड राजा शहरातून जवळपास शेकडो आंदोलने मोर्चे ही करण्यात आलेली आहे, परंतु मोदीच्या नावे रक्तपत्र लिहूनसुद्धा निवेदन करण्यात आलेले आहे। आजपर्यंत या जिल्ह्यातील, या तालुक्यातील, या शहरातील व शहरी भागातील नागरिकांना घरकुल योजनेच्या 4थ्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही। आता राहिला प्रश्न पत्रकार साहेबांचा की रविकांत तुपकर साहेब हे भाजपमध्ये जाणार आहे। हा आताचा मूळचा प्रश्न नाहीच आहे। रविकांत तुपकर साहेबांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी व इतरांसाठी सर्वांसाठी खूप मोठे आंदोलनं, मोर्चे, निवेदनं दिले आहे। आज रोजी महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगातील जवळपास भारतातील सर्व शेतकऱ्यांचा विश्वास हा रविकांत तुपकर साहेबावर आहे। आज रोजी बुलढाणा जिल्ह्यात जर प्रत्येक गावातील शेतकऱ्याचा अंदाज घेतला तर बुलढाणा जिल्ह्यातील
प्रत्येक गावातील मतदार हा 50% मतदार हा नुसता रविकांत तुपकरच्या सोबत आहे व इतर मतदार हा इतरांसोबत आहे. त्यामुळे रविकांत तुपकर साहेबांवर आमचा ठाम विश्वास आहे. उद्या ते कोणत्याही पक्षात गेले आणि कुठेही गेले तरी आम्हाला घेणं देणं नाही. पण या 2024चा बुलढाणा जिल्ह्याचा खासदार हा रविकांत तुपकरच असणार, रविकांत तुपकरच असणार. कैलास भाऊ, तुम्हाला दुसरा प्रश्न आहे. जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव रविकांत तुपकर यांच्यावर आरोप करतात. 1-1 रुपये जमा करून तुम्ही लोकसभेत निवडणूक लढीत आहे, परंतु तुमच्याकडं 30 लाखाची गाडी, भारी गॉगल किंवा तुमच्या गाडीचा VIP नंबर हे सगळं आलं कुठून? हे कसं चाललं ते स्पष्टीकरण द्या. आज रोजी मी पण एक साधारण कुटुंबातला शेतकरी आहे. साधारण शेतकरी आहे. मी मोलमजुरी करत आहे. माझ्या शेतात मी राबत आहे व त्या अनुषंगाने आज माझ्या हातात पण 2 अंगठ्या आहे. मग ह्या अंगठ्या का मला कोणी सत्ताधाऱ्यांनी दिल्या का कोणी बोलणाऱ्याने दिल्या का कोणी आमदार खासदाराने निधी दिला? काही नाही दिलं. मी माझ्या स्वकष्टाने कमवलेला आहे. आज रोजी इथं प्रत्येकजण सिंदखेड राजा हा ग्रामीण भाग असून इथले शेतकरी हे शेतीवरची उपजीविकाची जगत असतात. तसेच रविकांत तुपकर साहेब त्यांच्याकडे जमिनी आहे, त्यांच्या व्यवसाय करतात, पत्नी वकील आहेत. आमचा मुद्दा तोच आहे की तर या माध्यमातून त्या थोडंफार ज्या शेतकऱ्याला ज्या व्यापाऱ्याने लुटलं होतं त्या शेतकऱ्याचं त्या व्यापाऱ्याची केस रविकांत तुपकरच्या मिसेसना घेतली. हे काय गोड बंगाल आहे? आजपर्यंत मी माझे मित्र संदीप मेहत्रे यांना सांगू इच्छितो की सिंदखेड राजा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत बऱ्याचशा शेतकऱ्यांचे हरभऱ्याचे बिलं, तुरीचे बिले आजपर्यंतही बाकी आहे. त्यांच्यासाठी आपल्या सरकारने काय केलं? आम्ही आंदोलन केले, त्याचे साक्षीदार आमचे मिळाले मित्र का? योगेश मिळाले का? मस्के. आमची लढाई आजही चालू आहे. पैसे कोर्टातही मिळाले का? आमची आजही ती केस कोर्टात चालू आहे. बरं, हा आम्ही त्याच्या भ्रष्टाचार विरोधात, कोणी केला? आम्ही सत्तेत जरी आज असताना आम्ही त्याच्या सत्तेत विरोधात सर्व आहे. जण आहे. आम्ही व्यापाऱ्याच्या सोबत नाही, आम्ही व्यापाऱ्याच्या विरोधात आजही कोर्टात आहोत. पण तुमचा जे उमेदवार आहे त्यांची मिसेस त्या व्यापाऱ्याच्या बाजूने आहे की तिला 13 कोटी म्हणजे अनेक चिखली मतदारसंघातील शेतकऱ्यांनी ज्यांनी लुटलं त्यांचे त्या व्यापाऱ्याची केस तुमच्या मॅडमने घेतलेली आहे. हा आमचा मुळात आरोप आहे. आणि आमचे जे काही पैसे बाकी आहे त्या व्यापाऱ्याच्या विरोधात आमचे योगेश मस्के असं आम्ही असं सोबत आहे. चालन, धन्यवाद. आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे नरोभाऊ खेडेकर उमेदवार आहेत, पण त्यांच्या प्रचारासाठी अजूनही जिल्ह्यात महाविकास आघाडीचा मोठा नेता आलेला नाही. काँग्रेसचे नेते मी दीपक सर ठाकरे यांना विनंती करतो की काँग्रेसनं रस्त्यावरून आपली भूमिका का मांडली नाही अजून? दीपक ठाकरे सर. नमस्कार, मी दीपक ठाकरे, विधानसभा अध्यक्ष युवक काँग्रेस. पत्रकारांनी प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही काँग्रेसच्या वतीनं रस्त्यावर येऊन तुमची भूमिका का आता लोक मांडली नाही? काँग्रेसनं भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला, सर्व पक्षांना भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला त्यांना वॉशिंग मशीन मध्ये टाकून त्यांना धुवून काढण्याचं या ठिकाणी काम या भाजप सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये केलेलं आहे. 2014 मध्ये 7,000 रुपयाला सोयाबीन होती, 8,000 रुपयाला कापूस होता. 2024ला तेच रेट आज आपल्याला भेटत आहे. आणि तेच 2014 पूर्वी आमच्या काँग्रेसचं सरकार या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कार्यरत होतं. त्यावेळेस 2004 ते 2014 मधला फरक पहा तुम्ही. 2004ला ज्यावेळेस आपली ताई माई अक्का शेतामध्ये जायची कामाला त्यावेळेस तिला 40 रुपये रोज होता. आज रोजी तो 2014ला 250 रुपये 300 रुपयावर गेला आणि 2024 मध्ये तेवढंच. अबकी बार मोदी सरकार, अबकी बार मोदी सरकार नाही, अबकी बार मोदी सरकार नाही. अबकी बार तेल 70 रुपये असलं की 120 होणार खायचं. अरे असे दिवस आले की आमचे आजोबा सांगायचे आमची एवढी गरिबी होती की आमची माय आमची आजी बोटानं तेल टाकायची भाजीमध्ये. आजही तीच परिस्थिती आलेली आहे. गरीब शेतकऱ्याला खायला इथं 120 रुपयाचा तेलाचा पुडा ते नेऊ शकत नाही. अबकी बार तडीपार सरकार. आता हे सरकार तडीपार झालं पाहिजेत आणि हे युवक काँग्रेसची भूमिका मी मांडतो. सर्व युवक, अरे युवकाचे लग्न नाही होऊ राहिले राव पत्रकार साहेब, युवकाचे लग्न नाही होऊ राहिले. टेन्शन मध्ये लोक आत्महत्या करून राहिले, मग रोजगार भेटून नाही राहिला. आधी राजू भाऊन सांगितलं 6,000 प्रत्येक शेतकऱ्याला मिळायला लागले वा आनंदच आहे. प्रत्येक शेतकऱ्याला जसा मेसेज येतो 6,000चा त्याची देशभर फार मोठी इव्हेंट तयार होते की आम्ही पैसे टाकतोय. अरे टाकतोय तर काय, देशात सरकारचं हे कामच असतं. सरकार बसलंय जनतेची काम करायसाठी, पक्ष कोणताही असो. तुम्ही 6,000 टाकता, पण तुम्ही हा विचार केला शेतकऱ्याच्या मालाला 18% GST आणि श्रीमंताच्या हिऱ्याला 3% GST? हा फरक कधी कळणार तुम्हाला? हिरे किती लोक कोण घेतं,
करोडपती असतो तो घेतो 18,000 घेतात, आणि 18% 18% प्रत्येक शेतकरी कमीत कमी लाखाचं खत बियाणं घेतो, त्याचे 18,000 जातात तेव्हा 6,000 देतात. म्हणजे एका हाताने खिसा कापायचा आणि दुसऱ्या हाताने मदत करायची. हा मुद्दा होऊ शकत नाही. हा आपण शेतकऱ्यांचं म्हणतो, जिल्ह्याच्या ठिकाणी पण आपण जिल्ह्याच्या मुद्द्यावर कोणी बोलतच नाही की जिल्ह्यात काय आलं पाहिजे. येणार 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 काय आलं काय केलं. 6 आमदार सगळे म्हणतात 6 आमदार स्टेजवर बसलेले आहेत. अरे आमदार असला म्हणजे सगळे मतदार ग्राह्य थोडी आहे. त्या आमदाराचेही 4-5 वर्ष होऊन गेले, जनता त्याचेही लवकरच 4-6 महिन्यात मापं काढणार आहे. 6 आमदार स्टेजवर बसायला असतील, पण त्या 6 आमदाराचा मतदार तुमच्यासोबत नाही. तुम्ही हे 6 आमदार ग्राह्य धरू नका. जनता कोणासोबत आहे. आणि आम्ही असं म्हणतच नाही आमचा उमेदवार येणार आहे, आमचे इतके येणार आहे. नाही बाबा, आम्ही जनतेत जाऊन जनतेचे काय प्रश्न आहे जाणून घेतो, जनतेचे काय प्रश्न मार्गी लागू शकतो त्यावर बोलतो. आम्ही आमटक असं नाही म्हणत की आमचं येणारच आहे आणि आमचे इतके येणार आहे. सत्ता परिवर्तन करणे ही आपली गरज आहे. सत्तेबद्दल असलेला राग ग्राउंडला उतरून बघा. जेव्हा सभा मिटिंगा होतात, गाड्या पाठवूनही गाड्या भरून येत नाहीये, जेवण देऊन पण लोक येत नाहीये. हा गाड्या तुमचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जे नेते ते खेडेकर साहेबांना सपोर्ट करत आहेत का, त्याच्यामुळे गाड्या भरत नाही ते सांगा. काँग्रेस आणि राष्ट्रवादी तुम्हाला वाटतं का खेडेकर साहेबांना सपोर्ट करत आहेत काय? तुम्ही चला फोटो पहा, सगळं पहा. तुम्हाला जर वाटत असेल. तुमचा जो प्रश्न आहे पत्रकार महोदय, तुमचा जो प्रश्न आहे, आमचे अध्यक्ष राहुलजी बोंद्रे, आमच्या जयश्रीताई शेळके असतील, आमच्या जिल्हाभरातील विविध नेते आहेत. त्यांचा दररोज प्रचाराचा कार्यक्रम आणि प्रचाराचे फोटो व्हिडिओ क्लिप आपणाला तुम्ही फेसबुकद्वारे, इंस्टाग्रामद्वारे, सोशल मीडियाद्वारे तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघू शकता. त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाही. तनमन धनातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी संपूर्णपणे नरूभाऊ खेडेकर यांच्या मागं आहे आणि मशाल पेटणार आणि पेटणार. पत्रकार महोदय, 400 पार वगैरे सगळं विसरून जायचं आणि तनमन धनानं आपले कामं करायला लागायचं सर्वांनी. पत्रकार महोदय एक मिनिट, आपण जे सांगितलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काम करत आहे का, तर 21 तारखेला आमचे राष्ट्रीय नेते मुकुलजी वासनिक आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे, त्यांची सभा आहे. आणि राष्ट्रीय आपले मल्लिकार्जुनजी खरगे साहेब ते सुद्धा बुलढाणा जिल्ह्यामध्ये येत आहेत. आत्ताच 2 दिवस अगोदर खामगावला जी सभा झाली, जी भव्य रॅली झाली, बुलढाणा जिल्ह्यात अशी रॅली आजपर्यंतही झाली नाही. इतकी मोठी रॅली माजी आमदार सामना साहेबांनी काढली. चिखलीमध्ये ही मोठी रॅली झाली. तिकडे जयश्रीताई शेळके, इथं मनोजभाऊ कायंदे यांच्या नेतृत्वामध्ये दिवस रात्र अहोरात्र तिन्ही पक्ष महाविकास आघाडी भक्कमपणे प्रचार करत आहे, लोकांपर्यंत पोहोचत आहे. आणि मशाल कमीत कमी 2 लाखाच्या मतांनी इथं विजय होणार आहे, अशी मी आपलं. उभाटाचे योगेश म्हस्के यांना प्रश्न आहे की खरे शिवसैनिक तुमच्या सोबत आहे, म्हणजे उद्धव साहेबांसोबत आहे का एकंदरराव शिंदे सोबत आहे, त्यांनी भूमिका मांडावी. खरे शिवसैनिक आमच्यासोबतच आहे. उडाले ते कावळे आणि राहिले ते सच्चे मावळे. आम्ही प्रामाणिकपणे उद्धव साहेबाचंच काम करणार आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, राहुल गांधी साहेब आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षाचं महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये भरघोस मतानं आणि जवळपास 30 उमेदवार आमचे लोकसभेचे त्या ठिकाणी प्रचंड मताने निवडून येण्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की आमचा जो वचननामा आहे महाविकास आघाडीचा, तर आम्ही फेकू सरकारसारखं आश्वासनं दिलेले नाही. आमच्या वचननाम्यामध्ये सुशिक्षित बेरोजगाराचा जो प्रश्न आहे, तर संपूर्ण भारत देशामध्ये 30 लाख युवकाला नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. शेतकऱ्यासाठी स्वामीनाथ आयोग लागू करण्याचं आम्ही त्या जाहीरनाम्यामध्ये वचन दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे मराठा समाजाचं, जे महाराष्ट्रभर देशभर मराठा समाजाचं जे आरक्षणाचा विषय पेटलेला आहे, त्या आरक्षण वाढवून देण्याच्या संदर्भामध्ये बी आमच्या महाविकास आघाडीचं सरकार, भारतीय काँग्रेसचं सरकार जर या भारत देशामध्ये जर आलं, तर निश्चितच आमच्या या मराठा समाजालासुद्धा त्या संसदेत कायदे तयार करून आम्ही आरक्षण त्या ठिकाणी त्या मराठा बांधवांना देणार आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये 48 पैकी आमच्या महाविकास आघाडीच्या 30 सीटा ह्या प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी निवडून येणार आहे. त्याबद्दल कोणतंही दुमत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय की आमच्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कोणताही संभ्रम नाही. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि उभाटा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे मुद्दे आहेत, तर त्या पद्धतीनं आमच्या सर्वांमध्ये एक एकोबा आहे आणि सर्वांचं एक विचारानं आम्ही या ठिकाणी बंद्या जिल्ह्यामध्ये नाही तर बंद्या महाराष्ट्रामध्ये बंद्या विचारानं काम करत आहे, त्याबद्दल शंका नाही. मी या ठिकाणी शिवसेनेचे जबाबदार पदाधिकारी योगेश म्हस्के यांचा मुद्दा खोडून काढतो. जिल्ह्यामध्ये युवा नेतृत्व करत असताना योगेश म्हस्केला याचं जाण आणि भान पाहिजे की शिवसेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला नाही. बरोबर. रात्री काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं की अजून 4-5 दिवसामध्ये आमचा जाहीरनामा आम्ही या ठिकाणी जाहीर करू.
योगेश म्हस्के यांनी प्रत्यक्षात या ठिकाणी शिवसेनेचा जाहीरनामा या ठिकाणी सादर करा. आम्ही सध्याला सर्व बोलावं. एक मिनिट आम्ही जाहीरनामा सर्वजण नाही, कुठला कार्यक्रम भारतीय नाही. एक मिनिट इंडिया आघाडी स्वतंत्र एक जाहीरनामा मिनिट ऐका शिवसेनेचा नाही. माननीय राजेंद्रजी आढाव त्यांनी जाहीरनामा एक काढला, मिनिट तो ऐका काँग्रेसनं काढला. आम्ही त्यांच्या सोबत शिवसेना आहे काढला आम्ही नाही. इंडिया गठबंधन मध्ये नाही, आहोत नाही. आम्ही इंडिया गठबंधन मध्ये आहोत रात्री सांगितलं. आम्ही इंडिया गठबंधन मध्ये सादर आहोत केलं. जो भारतीय माहिती काँग्रेसनं घेऊन जो बोललं वचननामा दिलेला माहिती घेऊन बोललं आहे पाहिजे. त्या वचननाम्याशी आमचे माहिती घेऊन पक्षप्रमुख बोललं सन्माननीय पाहिजे. माहिती उद्धव घेऊन बाळासाहेब बोललं ठाकरे हे शिवसेनेचा जाहीरनामा झालेला ऐकून नाही. घ्या जो जाहीरनामा जो वचननामा भारतीय काँग्रेसनं दिलेला आहे जाहीरनामा त्या सादर वचननाम्याशी करायला आमचे सोडावं लागतं. पत्रकार त्याला बांधव मातोश्री सोडावं लागते. ऐका मातोश्री मातोश्री आम्ही एक मिनिट मातोश्री सोडून काम करावं लागतं. शांत राहा. लोकांची दिशाभूल बंद करा. काँग्रेसने सुद्धा जो जाहीरनामा प्रसिद्ध केलेला काँग्रेसचा आहे आहे. तो काँग्रेसने जो जाहीर केलेला आहे बीजेपीचा जाहीरनामा जसा खाली उतरवण्याचं काम काँग्रेसने केलेलं आहे. आणि दुसरा मुद्दा ऐकून घ्या. अतिशय चुकीचं आहे चुकीचं काही नाही. अतिशय चुकीचं आहे तुम्ही- हे चुकीचं आहे तुम्ही हे बारा भानगडी करू नका काँग्रेसने जो जाहीरनामा दिला करू नका आदरणीय आणि हे संयुक्त शहराध्यक्ष भाजपा घेऊन चला. जो काँग्रेसने जाहीरनामा दिलेला आहे हे आता आम्ही करू नका तुम्ही अपेक्षित मतदान करा अशी झगडतात हे माझं ऐका तुम्ही अपेक्षित मतदान करा आता हे काही करू नका 4 मेला आपकी बार लक्षात ठेवा. विजय